हेमंतच्या मधून आपण पाहतोय जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मेल हेमनच्या खात्यामध्ये गोलंदाज प्रणव ला तुम्ही पाहतायत. नितेश पाटील यायचे, निजे सांगायचे नितेश पाटील. कारण बघा जे बक्षीस होतं आशिष पाटील यांच्याने ते आलेले आहे, देऊन टाकाय घ्या. कोळेगावचे आशिष पाटील यांच्याने जे बक्षीस होतं ते आलेले आहे. नितेश या, आपण नितेश यायचे लवकर. निजे सांगायचे नितेश, बक्षीस आलेलं आहे तुमचं. 5 धावा आपण कधी पाहायला मिळतात. हेमंत मात्र आपण पाहतोय. कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा संघ आपण पाहतोय. बॅटची एज लागली आणि फलंदाज अनिकेत शून्यावरती बाद होईल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये गौरीपाडा टीमला. नितेश पाटील बघा, तुमच्याकडे जे पारितोषिक होतं आशिष पाटील कोळेगाव यांच्याकडनं, ते पारितोषिक आमच्याकडे जमा आहे, ते घेऊन जा. नाही उशिरा आले तर जीएसटी लागेल बघा. 5 वरती पहिला धक्का लागलाय, तो कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा संघाला. आताच त्यांची स्पर्धा सुद्धा पाहायला मिळाली दरवर्षीप्रमाणे. मयूर मात्रे आले स्वतः कॅप्टन. 5 वरती पहिला धक्का लागलाय. हेमंत मात्रे नो सेकंडला आहेत. सेकंडला आता मयूर आलेत. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, बॉल नाही थांबणार. सीमा पार, गावदेवी चौकार. टीमकडे एक जो रिव्ह्यू होता तो त्यांनी आता गमावला, त्यामुळे रिव्ह्यू मिळणार नाहीये. 9 धावा दाबाल कधी लागल्यात. पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा, 1 विकेट सुद्धा अनिकेतची गमावली. अनिकेत शून्यावरती बाद झालेले आहेत. प्रणव पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे, बॉल नाही थांबणार. सीमा पार, फरार. 4 धावांसाठी चौकार. जोरची मॅच आहे. जरी अनिकेत शून्यावरती बाद झाले असतील, हेमंत मात्रे नो सेकंडला, नाही तर मयूर मात्रे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रणवला इथे टार्गेट केलं. एका बाजूला साक्षी एंटरप्राइजेस नारिवली संघ आपण पाहतोय. 6 ट्रॉफीज याही संघाने या सीझन मध्ये जिंकलेले आहेत. त्यामुळे त्याही संघाला तुम्हाला कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त टार्गेट रवी म्हात्रे आणि कंपनीला करावं लागेल. लॉकरला चेंडू होता, खोदून काढलाय. वाईट लॉकरवरनं खेळाडू कशा दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग आहे तिथे. थ्रो फेकी चांगली आहे. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. बरोबर 4 मिनिटात पहिलं षटक टाकलेलं आहे आणि धावा आले त्या 14. विकेट गमावली 1. फिल्डिंग लगेच सेट करायची आहे.
आपल्याला कव्हर करायच्यात काही करून लक्षात घ्या. त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. गौरीवाडा आणि नारिवली यानंतर वडवली बी आणि सागाव आणि त्यानंतर निळजे विरुद्ध या मॅचचा विजेता. निखिल भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. उंबारली गाव एंडकडनं पहिल्या षटकात 14 धावा आल्या मात्र एक विकेट सुद्धा गमावली आहे. चला बॅट्समनने जास्त वेळ घ्यायचा नाहीये. कस्तुरी 11 आपण पाहतोय. जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघ आपण पाहतोय. गौरीपाड्याच्या स्पर्धेत सुद्धा आपण नंदींची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. पाच ओव्हरची मॅच आहे त्यामुळे पहिल्या षटकात 14 धावा आलेल्या आहेत. तिसगाव चषक मध्ये सुद्धा आपण पाहिले तर गौरीपाडा संघाने वाकलन संघाला सुद्धा पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं. बलाढ्य संघ आहे. बॅकफुटला गेले जागा बनवली पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे मात्र क्षेत्ररक्षक बघा चांगलं तिथे पाहायला मिळते. 2 धावा मिळतील मयूरच्या खात्यामध्ये. धावसंख्या 16. भावेश पाटील आमच्या सोबत आहेत ऑफिशियल गुणलेखक याच गावचे आणि सातत्याने त्यांना सध्या भरपूर मागणी असते. येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवली ग्रामीणचा वर्ल्ड कप मकर संक्रांत चषक जी स्पर्धा 9 तारखेपासून सुरू होते त्या स्पर्धेमध्ये सुद्धा भावेश पाटील तुम्ही बघू शकाल स्कोररच्या भूमिकेत. आणि आमचे जर्मन क्रिकेट संघ निजे संघाचे नितेश पाटील यांनी नक्कीच त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनंही करणं गरजेचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मोह आवरता आला नाहीये मयूरला. फलंदाज त्रिफळाचीत होईल. फिल्डिंग लगेच सेट करा घाई करा प्लीज. गौरीपाडा आणि नारिवली. रामशेठ भोईर आपण आला असेल तरी आपले हार्दिक हार्दिक स्वागत. जे भरत शेठ भोईर असतील साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वा राजू काटे असतील संपूर्ण 40+ क्रिकेट संघ सुद्धा या स्पर्धेत खेळला नारिवली संघ. कालच आपण पाहिलं तर उमेश पाटील आमचे नारिवलीचे त्यांचा वाढदिवस सुद्धा होता. 16 वरती 2 विकेट आणि आता नवीन बॅटर तुषार आले. तुषार मात्रे आले बॅटिंग करण्यासाठी. बरेचसे यंगस्टार नवीन चेहरे आपल्याला गौरीपाडा टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. तुषारला तुम्ही बघू शकाल. कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघ नेहमीच कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांची दादागिरी आपल्याला पाहायला मिळालेली. शॉर्ट प्लेनचा बॉल होता फायदा घेऊ शकले नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 16 वरती 2. गौरीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना सध्या नारिवली संघ सुद्धा चर्चेत आहे. 6 ट्रॉफीज त्याही संघाने जिंकलेले आहेत. नयन पाटील अँड कंपनी गुरुदास भोईर या संघाचे लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी नारिवली गावासाठी नारिवली टीमसाठी दिलेली आहेत. रामकृष्णाचा मी उल्लेख करेल. अपील स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होईल. अजून एक धक्का मैदानामध्ये 16 वरती 3रा धक्का गौरीपाडा टीमला. वरती 3. आतापर्यंत त्यांनी केले 2 धावा दिल्या 2 विकेट घेतल्या 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकलेत आणि पॉवर प्ले मध्ये सुरेख गोलंदाजी तो करतोय.
निखिल. हाय चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. आर्यन आल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद होईल. 16 वरती चौथा धक्का गौरीपाडा टीमला. झेल तिथे टिपलाय आणि अखेर आता रवी म्हात्रेला मैदानात यावं लागलंय, कारण की 16 वरती 4 विकेट गेलेत. किती वेट करतील ते, कारण विकेट रेग्युलर इंटरेस्ट मध्ये जात आहेत आणि आता निखिल हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. साक्षी एंटरप्राइजेस गावदेवी नारिवली संघ तुम्ही पाहतायत. सौरभ भोयर यांचं एक स्वप्न होतं की पहिली बाईक आपल्या गावामध्ये यावी आणि ती आली होती. सतीशदादा पाटील स्मृती चषक जे ग्राउंड मध्ये रामकृष्ण पाटील ते स्वप्न पूर्ण केलं आणि पहिली बाईक नारिवली गावामध्ये आली आणि यासाठी सातत्याने सौरभ भोयर एंट्रीज टाकतायत आणि अखेर यश त्यांना मिळालं. आणि याही वर्षी आपण जर विचार केला 2025-26 तर 6 ट्रॉफीज आतापर्यंत जिंकलेल्या आहेत नारिवलीने. मात्र 11 ट्रॉफीज गावदेवी RM11 सोनारपाडा हा संघ चर्चेत आहे सध्या. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उभारली संघ चर्चेत आहे. हेडूटने B संघ चर्चेत आहे. हेडूटने A संघ चर्चेत आहे. गावदेवी हेडूटने. आणि इथे बघा दोन्ही फलंदाज एकाच एंडला असं वाटतंय, मात्र हेमंत सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले आणि एका चांगल्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी केली. 1 षटक 2 धावा आणि 3 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि 3 विकेट. दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी 16 वरती 4 कस्तुरी 11 जयनमन गौरी शंकर गौरीपाडा संघ थोडासा बॅकफुटवर आहे, कारण टॉस नारिवलीने जिंकला होता. साक्षी एंटरप्राइजेस गावदेवी नारिवली. चला जास्त वेळ नका घेऊ नारिवली टीम. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला समाप्त करायची. सोमनाथ भोईर, सचिन काळन आणि संदीप म्हात्रे काहीतरी चर्चा करतायत. प्रणय हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंगलेच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर होते. तोपर्यंत हेमनला 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकली ती गौरीपाडा संघाची. 18 वरती 4 या मॅच मध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. रवी म्हात्रे आणि हेमन म्हात्रे 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 असे फलंदाज आहेत ते कधी धावांची गती वाढू शकतात. कल्याणचा जर तुम्ही विचार केला तर रवी म्हात्रे पहिला खेळाडू जो सुप्रीमो ट्रॉफी खेळला आणि त्यानंतर अनेक खेळाडू सुप्रीमो ट्रॉफी खेळले, मात्र पहिला खेळाडू कोणता असेल तर त्याचं नाव आहे रवी म्हात्रे गौरीपाडा. त्यामुळे नेहमी चर्चेत असतात. 18 वरती 4 इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं बेगाने आलेत. जबरदस्त फिल्डिंग संदेशच्या माध्यमातून बघा ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 19 वरती. कैलास पाटील श्याम भोईर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. एकोणीस वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. गौरीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना
टॉससाठी उपस्थित राहायचे वडोली बी आणि सागाव. पुढचा बॉल रवीसाठी हा फुल टॉस बॉल होता. बॅट वेगाने फिरली, आता धाव एकच मिळेल. रवीच्या खात्यामध्ये एक धाव मिळेल. धाव संख्या 20. सौरभ भैर हेच सांगतायत घाई करू नका, कारण की धावा ऑलरेडी कमी आहेत. इथून आपण ओव्हर थ्रो झाला तर धावा वाढू शकतात या मॅच मध्ये. वीस वरती 4 अशी परिस्थिती. सुरुवात चांगली झाली होती. हेमनने सुरुवात चांगली केली. हेमन 4 बॉलचा खेळ केला. 8 वरती नाबाद आहे. आई चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्रक्षे डीप मध्ये सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. नार्ली संघाची फिल्डिंग चांगली आहे. आणि ज्यावेळी 6 ट्रॉफीज तुम्ही जिंकता तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तो आत्मविश्वास वाढलाय. साक्षी एंटरप्राइजेस कावतेबी नारिवली टीमचा 21 वरती 4. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक रंजन पाटील यांचं आगमन झाले आणि त्यांच्या समेत मंगेश दादा पाटील यांना तुम्ही बघू शकाल. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेची आज तिसरी रात्र, 6 रात्र चालणारी स्पर्धा. चांगला बॉल आहे. रवीला थोडंसं शांत ठेवलंय. रवी मात्रेवरती दबाव आहेच, कारण की ऑलरेडी 4 विकेट गेले. ज्या खेळाडूंना प्रमोट केलं, संधी दिली, त्या खेळाडूने फारसा चांगला खेळ केला नाही. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये संधी तुम्हाला वारंवार मिळत नाही. संधी एकदाच मिळते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं. मात्र तिथे फारसा चांगला खेळ आपण पाहिलं तर बघा, भावेश पाटीलला संधी मिळाली स्कोररच्या माध्यमातून. तो आता चांगली स्कोरिंग करतोय आणि त्यामुळे त्यांना मागणी आहे. नाही, इथे संधी तुषारला मिळाली, आर्यनला मिळाली, मात्र त्यांनी फारसा चांगला खेळ केला नाहीये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. टॉससाठी उपस्थित राहायचे सागाव आणि प्रांजल. स्वरून 11 वडोली बी. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल ती मॅच 4 ओव्हरची असेल. त्यामुळे कमलेश पाटील आणि चिन्मय पाटील टॉससाठी या. फुल टॉस बॉल होता, मात्र सन्मान दिलाय, कारण की माहिती आहे यानंतर 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 वरती 4. कस्तुरी 11, जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर. कोपऱ्यामध्ये तुम्ही जर गेलं 38 सर्कलमध्ये तर पाण्याची व्यवस्था बघा 4 ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि खूप कमी वेळा पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यामुळे बघा हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. ओम साई MTC लाईव्ह. जबरदस्त. आय थिंक पहिली रात्र ही पहिली रात्र आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. क्लिअरिटी, वेट क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकात 22 झाले आहेत. रवी मात्रे आणि हेमंत मात्रे 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांनाही माहिती आहे आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत करण काटे. रेग्युलर फॉर्मॅट तुम्ही आता पाहता हे मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या दिवशी ज्यावेळी उद्घाटन सोहळा पार पडला 4 बायसिकल, एक होंडा शाईन बाईक तुम्हाला पाहायला मिळते. ध्रुव एंटरप्राइजेस, नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांच्या माध्यमातून बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि महागडी बाईक तुम्ही पाहतायत. आतापर्यंत 36 बाईक नरेश शेठ ठाकूर यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुरस्कृत केलेले आहेत. आणि काशीनाथ दादा पाटील यांचा आपण विचार केला तब्बल 90 बाईक त्यांनी आतापर्यंत पुरस्कृत केले आहेत.
शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होतील मालिकावीरसाठी. मात्र फायनल मॅच मध्ये जर चिटिंग झाली तर त्या धावा काउंट होणार नाहीये, लक्षात घ्या. आणि ती आम्ही सूचना लगेच करू फायनल सुरू झाल्यावर. जर आम्हाला निर्णयास आलं तर नक्कीच की आम्हाला कळलं असं की असं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, तर आयोजक लगेचच निर्णय घेतील आणि तो अधिकार फक्त आयोजन समितीला आहे, हे लक्षात घ्या. 23 धावा झालेल्या आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात आपण पहिली तर सिंगलने केलेली आहे, कारण गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. 11:09 आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सुरू आहे. यानंतर 3 सामने आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. उद्या आकाशसर आणि नागाव, उद्याही तुमची तिसरी मॅच होईल, लक्षात घ्यायची. 10 जानेवारीची मॅच आहे. बेसबॉल हिट पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्रशी डीप मध्ये चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय नारिवली टीमने या मॅच मध्ये आतापर्यंत. 24 धावा झालेल्या आहेत. नारिवली म्हटल्यानंतर नारिवलीची धगधगती तोप आपण पाहतोय. जगदीश पाटील आमचे सहकारी समालोचक सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. राजू काटे असतील, संतोष काटे असतील, लक्ष्मण गोरपेकर, संदीप गोरपेकर आणि संपूर्ण 40+ संघ, जो संघ या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळलेला आहे. चोवीस वरती 4. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर निखिलचं कमबॅक, 3 विकेट निखिलच्या तुम्ही पाहिल्या. चेंडू उंच गेलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये आणि फिल्डरने काय केलंय, बॉल असं वाटतं मिळाला होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. 30 धावा दाखवलेला हा ऍक्शन रिप्ले बघा. जेल झाला असता, फार चांगलं झालं होतं. तिथे गौरीपाड्याचे प्रेक्षक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले. गुरुदास भोईरने बघा, जर जेल पकडला तर वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपये आणि स्वतः वेद आले सांगायला. क्या बात आहे गुरुदास भोईर, तुम्हाला सुवर्ण संधी आहे. धावा झाल्या 30. वेदचं लक्ष बघा ना किती. सध्या शॉर्ट थर्ड मॅनला आहेत गुरुदास. एक चांगले पंच सुद्धा आहेत, तेवढेच चांगले क्रिकेटर. करण फुलटॉस टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या वरून. इथेही क्षेत्ररक्षक होते, प्रयत्नही केले, मात्र बॉल जाईल सीमा पार. बॅक टू बॅक सिक्सर किंग रवी मात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. लो फुल टॉस होता बघा. रवीची ऍक्शन बघा, फटका खेळल्यानंतर हावभाव आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती. चला वडवली बी आणि सागाव टॉस साठी या. चौथं षटक सुरू आहे. पहिला ऑफिशियल कॉल तुम्हाला असेल. धावांची नितांत गरज होती. बॅक टू बॅक 2 षटकार आले. सिक्सर किंग रवी मात्रेच्या बॅटमधनं. याच फटक्यांसाठी ते ओळखले जातात. हाई चेंडू उंच गेलाय आणि बॉल जाईल सरळ उंबारली गावामध्ये. 6 धावांसाठी षटकार. रवी मात्रे खऱ्या अर्थाने गौरीपाडा टीमची ओळख आहे. जेव्हा जेव्हा संघ गौरीपाडा संघ खेळतो, रवी मात्रेच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आणि गोलंदाजाच्या मनामध्ये नेहमीच भीती असते ज्यावेळी रवी मात्रे बॅटिंगला येतात. सलग 3 षटकार मारलेत. धावसंख्या 42 आणि आता मात्र धावा आल्यात. कस्तुरी 11 जयनमन गौरी शंकर गौरीपाडा टीम साठी
धावा 9 ते आता धावा वेगाने यायला सुरुवात झालेली आहे. 42 वरती धावसंख्या पोहोचली. 20 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात. 3 षटकात 22 होत्या आणि सलग 3 षटकार आलेत. तिसरा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज चिन्मय पाटील सागाव, त्यानंतर शुभम पाटील वडवली बी आणि आता रवी मात्रे गौरीपाडा ज्यांनी सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. चला मॅच सुरू करा, वेळ चाललाय बाया. टाइम जाईल चला सर, वेळ कमी आपल्याकडे. यानंतर 3 सामने आपल्याला कव्हर करायचे 4-4 षटकांचे. एक संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. अ गटातून अखेर शेवटचा बॉल करणचा डॉट आलाय, कारण जो पहिला झेल सुटला करणच्या ओव्हर मध्ये तो षटकार गेला आणि त्यानंतर रवीला एक ऊर्जा मिळाली. 3-4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 42 वरती 4. मॅच लगेच सुरू करा. टीम नारिवली. रवी मात्र 21 वरती नाबाद आहेत. पुढची मॅच प्रांजल सोरून 11 चेंज द गेम वडवली बी आणि सागाव अशी मॅच असणार आहे. गुरुदास भोईर आले शेवटच्या ओव्हर मध्ये. वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं गुरुदासला विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला लगेच सामना सुरू करूया आपण, वेळ कमी आपल्याकडे. गुरुदास भोईर यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली बघा. वेद सोमनाथ भोईर यांच्याकडे 3000 रुपये, 2500ची वाढ केली. शशांक पाटील बघा ना, शेवटचं षटक खोनीगाव एंड कडून पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिला बॉल टॅप केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आहे. रनआउटची संधी होती गुरुदासकडे, मात्र एक धाव इथे रोखू शकत नाहीये. 43-43 धावा झालेले आहेत. धावा झाल्या आहेत. रवी मात्रे बघा 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. कस्तुरी 11, जय हनुमान, गौरी शंकर गौरीपाडा विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस गावदेवी नारिवली. सौरभ भोईर त्यांच्या मागे आहेत, मास्टर माइंड, आणि सध्या भन्नाट फॉर्म मध्ये ते बॅटिंग चांगली करतायत. रवी मात्रे स्ट्राइक एंडला आहेत. अनेक अर्धशतक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ग्रामीण बॉल मध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या नावावरती आहेत. इथे चेंडूला टॅप केलंय, संदेश वेगाने आले होते, धाव मिळणार नाहीये. एका बाजूला रवी मात्रे, दुसऱ्या बाजूला गुरुदास भोईर आहेत. दोन्ही नावं चर्चेत आहेत, दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. 43 धावा झाले आहेत. व्हेरिएशन चांगले गुरुदासकडे. गुरुदास भोईर सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत नारिवली गावासाठी. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहे, क्षेत्रक्षक डीप मध्ये आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. गुरुदासला बॉल मिळाला नाहीये. पंचेचाळीस धावा झाल्यात. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50च्या आत थांबवेल का? पण स्ट्राइक रवीकडे, त्यामुळे 60 होऊ शकतात. 3 षटकार आले तर 60+ धावा होतील. मॅच बॉल आहे का? घ्या, मॅच बॉल आहे तर घ्या. बघा पहिले रवी मात्रे घेतात की नाही. सागावचे कॅप्टन इथे आलेले आहेत. चला कमलेश पाटील, आपण टॉस साठी या. सागाव विरुद्ध
प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम. वडोली बी संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आणि कॅप्टन संदेश पाटील येत आहेत वडोली बी संघाचे. त्यामुळे या 3 बॉल नंतर टॉस केला जाईल. रवीच्या बॅट मधनं फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. प्रणव पाटीलने एक चांगला जेल टिपलाय. गुरुदाच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. स्क्रीनवरती ऑप्शनच्या बाहेरच हे 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत आणि हा 4था चेंडू होता. 45 वरती 5. गुरुदासला पहिली विकेट मिळाली. गुरुदास भोईर यांच्यासाठी एक पारितोषिकाला येणार आहे. 2 चेंडूचे शिल्लक आहेत. फलंदाज स्क्रीन बोल्ड केला तर वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 1000 रुपये उंबारलीचे. आतापर्यंत 4 बॉल तर ऑफस्टमच्या बाहेरच टाकलेत. त्यामुळे क्लीन बोल्ड फलंदाज होतील की नाही. आणि आता बॅटर आलेत जयेश. विकेट सॅक्रिफाईस केली. 45 वरती 6वा धक्का. जयेश आल्या पावली माघारी परततोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पंचेचाळीस वरती 6 विकेट. तरुण आलेत नवीन बॅटर 9 सेकंडला. शेवटच्या बॉलवरती फटका चांगला आलाय, मात्र फिल्डिंग थोडीशी खराब आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. या 4 उपयुक्त धावा गौरीपाडा टीमला मिळाल्यात आणि धावसंख्या झाली गौरीपाडा संघाची 49. 49 धावा, 6 गडी बाद आणि 50 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. साक्षी एंटरप्राइजेस गावदेवी नारिवली. तत्पूर्वी करूया आपण टॉस. वडोली बी विरुद्ध सागाव. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक लालचंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील एक राजा माणूस लालचंद दादा पाटील आणि या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या गौरीपाडा. टॉस करूया आपण. 4 ओव्हरची मॅच. वडोली बी आणि सागाव. सामना 4 षटकांचा असेल. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आणि प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम. वडोली बी ने टॉस जिंकलेला आहे. पुढच्या मॅचचा ती मॅच 4 ओव्हरची असेल हे लक्षात घ्या. या मॅच मध्ये 50 धावांचा पाठलाग करायचे. साक्षी एंटरप्राइजेस गावदेवी नारिवलीला हा टॉस बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एका बाजूला गावदेवी उंबारली रेग्युलर आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रेमला दुसरी बाजू दाखवा. गावदेवी 40+ उंबारली. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. मग गावदेवी उंबारली 40+ बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. म्हणजे रेग्युलर किंवा 40+ उंबारली तुम्हाला कॉल करायचे. हे रेग्युलर. गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच उंबारली गाव ग्रामस्थांच्या पाठीशी राहिलेले आहे, संघाच्या पाठीशी राहिलेले आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण बघू शकाल. चंद्र बघू शकाल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. ओमसा MTCU यश कौतुक करेल आमच्या कॅमेरामॅनचं. प्रसन्न आहेत याच गावचे बघा. प्रसन्न आणि प्रसन्न झालेत ते. रवी भोईर बघांना सातत्याने भरपूर टेन्शन आहे या स्पर्धेचा.
सातत्याने काळजी घेत आहेत रवी भोईर आमचे 40+ कालचं टेन्शन आहे नेहमी ग्राउंड स्ट्रोक घेतात मध्ये काल षटकार मारायला गेले 24 बॉल 30 टार्गेट होतं कालच्या मॅच मध्ये नाही तर सलामी जोडी आपण पाहतोय नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर आणि नयन पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सलामीला येत असताना राईटी लेफ्टी बॅट्समन दोन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत भरपूर चंदूदादा टेन्शन घेतलं रवी भोईर यांनी या स्पर्धेचा नाही मेहनत प्रचंड आहे ना रवी भोईर यांची सातत्याने सकाळपासून गोल राऊंड मारतात ते प्रत्येक पाहुण्यांची काळजी घेतात नाही खेळपट्टी बघा ना टणक खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळत नाही रोलिंग भरपूर केली रवी भोईर यांनी संपूर्ण दिवसभर त्यांनी रोलिंग केले त्यामुळे फलंदाला ऍडव्हान्टेज आहे आणि गोलंदाला सुद्धा संधी आहे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज हेमंत म्हात्रे तर सचिन म्हात्रे यांच्याकडे एक पारितोषिक आलंय गौरीपाडा संघाला आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइस सचिन म्हात्रे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सचिन म्हात्रे असतील आमचे केडी बाय असतील पहिला चेंडू आपण पाहतोय मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग चांगली आहे सिंगलने खातं उघडलं गेले ते नयनचं एक धाव धापलकोते आपल्या पाहिजे 10.00 सरासरी धाबा करायचे त्या मॅच मध्ये टॉस जिंकलेल्या वडवली बी ने मात्र निर्णय अजून आमच्यापर्यंत आला नाहीये थोडासा वेळ त्यांनी घेतलाय कदाचित खेळाडू ऑन द वे असतील काही असू शकतं इथे सिंगल मिळाली क्षेत्ररक्षक वेगाने आले होते नागेश उर्फ आर्यन पहिल्या 2 चेंडूत 2 सिंगल खर्च केलेत हेमनने हेमन मात्र जबरदस्त गोलंदाज आहेत खडकाळीची स्पर्धा आपण पाहिली या स्पर्धेत आपली पहिली बाईक त्यांनी पटकावली तर 2 चेंडूमध्ये 2च धावा आलेले आहेत बघा हेमन चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना आपण पाहतोय पुढच्या मॅचचा टॉस झालाय वडोली बी संघाने टॉस जिंकलेला आहे सागाव टीमच्या विरोधात रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज नयनचा स्वतःवरती नाराज आहेत डॉट बॉलची ते समाप्ती होईल 50 धावा सुद्धा फायटिंग आहेत कारण की तुम्ही फ्रंट लाईट मध्ये क्रिकेट खेळत आहेत 11 वाजून 27 मिनिटं झालेली आहेत त्यामुळे धावा इतकं सोपं नाहीये चेस करणं हेमंतचा पुढचा बॉल हा चेंडू कार्पेटचे सारे खेळत आहेत रनआउटची संधी असेल मात्र क्षेत्ररक्षकाने थोडासा वेळ घेतलाय मयूर मात्रे तिथे स्वतः कॅप्टन सिंगल मिळाली सचिन म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय तर विश्वनाथ शेट मस्कर आणि अवेश मस्कर यांच्याकडनं समालोचकांसाठी कॉम्प्लिमेंट आली त्याबद्दल विश्वनाथ शेट मस्कर आपला मनापासून आम्ही आभारी आहोत चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात हेमनने आतापर्यंत बॅट हातातून सुटलीये बॉल फिल्डर पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकच धाव मिळाली आणि एका चांगल्या षटकाची समाप्ती तिथे केली 4च धावा खर्च केल्यात पॉवर प्ले मध्ये गोलंदाज
हेमंत म्हात्रे यांनी अजूनही 46 करायचे 24 बॉल मध्ये 4च धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मिथुन म्हात्रे दिले होते चांगली फिल्डिंग केली मिथुन म्हात्रे यांनी चला फिल्डिंग लगेच लावून घ्या जास्त वेळ नका घेऊ गौरीपाडा चला फिल्डिंग लगेच लावायची गोलंदाजी करण्यासाठी मयूर म्हात्रे आलेत पहिल्या षटकात हेमंतने जबरदस्त गोलंदाजी केली विकेट नाही मिळाली असेल मात्र 4च धावा दिल्यात पॉवर प्ले मध्ये 50 एक फायटिंग स्कोर आहे कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीवाडा संघ आपण पाहतोय पहिल्या षटकात 4 धावा आल्यात दुसऱ्या षटकात गोलंदाज मयूरचा वापर इथे करण्यात आलेला आहे जिथून करण काटेच्या ओव्हर मध्ये जो झेल सुटला षटकार आला त्यानंतर धावा 49 झाल्या इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नयन वेगाने आले बॉल मिळाला नाहीये मयूरला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा स्क्वेअरलेगच्या पंचांनी नो बॉल घोषित केलाय रमाकांत सर नो बॉल घोषित केलाय ओके येणारा चेंडू फ्री हिट असेल नो बॉल आहे लगेच स्क्वेअरलेगच्या पंच मनोज पवार सरांचं मी कौतुक करेल त्यांनी हात लगेचच बाहेर काढले की हा नो बॉल आहे ऍक्शन रिप्ले आपण बघूया राईट ओव्हर द विकेट मयूर म्हात्रे योग्य डिसिजन आहे नो बॉल आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल धावा झाल्यात 5 मात्र इश्लेक्षाचं कौतुक करेल रवीचं कदाचित पंजाही गेला असा फ्रीटचा बॉल आहे फायदा घेऊ शकले नाहीयेत डॉट बॉलची प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल या मॅच मध्ये नारिवली संघावरती विकेट जरी मिळाली नसेल गौरीपाडा टीमला मात्र डॉट बॉल पर्सेंटेज आपण पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात आहे गणेश भांडे यांच्याकडे पालतू शिकाले नयनसाठी 3 बॉल 3 षटकार मारले काय सुरू आहे मैदानात फेका फेक एक धाव इथे मिळाली बाईच्या स्वरूपात गणेश भांडे यांच्याकडे पालतू शिकाले नयनसाठी 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपये 6 धावा धापरकधी लागले मोठे फटके येत नाहीये त्यामुळे फलंदाज स्वतःवरती दबाव निर्माण करतायत थोडंसं टेन्शन त्यांच्या मनामध्ये सुरू आहे मयूर म्हात्रे चांगली गोलंदाजी करतायत एक बॉल बिमर टाकला होता त्यांनी तो पंचाने नो बॉल घोषित केला रजनीकांत यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत मनपाटीचे एक जबरदस्त क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू मयूरचा पुढचा बॉल चला जास्त वेळ नका घेऊ गौरीपाडा टीम वेळ तुम्हाला सामने खेळायचे इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आर्यनने एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद होईल नयनची खेळी समाप्त 6 वरती पहिला धक्का नारिवली टीमला ₹1000 माझा संघ थोडासा अडचणीत आहे 50 धावा फायटिंग वाटतायत या मॅच मध्ये कारण 50 धावा झाल्यानंतर असं वाटलं की एक धावा कमी आहेत मात्र फ्रंट लाईट मध्ये धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये 9 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्यात एक विकेट गेली मयूर म्हात्रे या टीमचा एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्यांनी पहिली विकेट घेतलेली आहे
मयूर मात्रेने सुद्धा 3 बॉल 3 विकेट घेतले. तर गणेश भांडे यांच्याकडनं 2000 रुपये. म्हणजे गणेश भांडे यांनी बघा दोन्ही टीम वरती पारितोषिक लावले. म्हणजे जो बॅट्समन नाही लावतील ना, थांबा थोडा. फटका जबरदस्त आहे. सौरभ, मी मगाशीच उल्लेख केला हा फॉर्म मध्ये असणारा फलंदाज या टीमचा आणि पहिल्याच बॉलवरती आला चौकार. रुपये प्रेक्षकांसाठी. ऐवा कॅश साठी 500 रुपये. धावा दुहेरी अंकामध्ये 10 आणि जर आयोजकांनी झेल पकडला तर 2000 रुपये गणेश भांडे यांच्याकडनं. प्रेक्षकांसाठी 500 आणि आयोजकांसाठी 2000. विशाल पाटील, निर्णय कळवा आपला. नाश्ता करतायत अजून. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. चौकार जरूर आला, मात्र त्यानंतर कमबॅक मयूरचा पुन्हा पाहायला मिळालाय. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 11 चेंडू मध्ये गौरीपाडा संघाने 90 धावा खर्च 10 धावा खर्च केलेले आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी. इथून 40 अजूनही करायचे आहेत. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावा. 50 ची मॅच आता थोडीशी मोठी वाटू लागली या मॅच मध्ये. त्याचं कारण चांगली गोलंदाजी गौरीपाडा टीमची. हा चेंडू आपण पाहतोय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. कदाचित हा बॉल बॅटला लागल्यानंतर बघा मयूर सांगतात की ओके ना, यस, जास्त दुखापत नसावी खेळाडूला. 2 षटकात पॉवर प्ले मध्ये फक्त गौरीपाडा टीमने 11 धावा खर्च केल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 39 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. साक्षी एंटरप्राइजेस, गावदेवी नारिवलीला. चला फिल्डिंग लगेच सेट करा. 3 षटकांत तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. कस्तुरी 11, जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा. जास्त वेळ नका घेऊ प्लीज. दोन षटकात फक्त 11 धावा. जसं जसं आपण पाहिजे सामने पुढे जातात थोडस आव्हान कठीण होतं. अठरा चेंडू 39 धावा. 13.00 च्या सरासरीने धावा करायचे आहेत. हळूहळू दबाव वाढू लागलाय नारिवली टीम वरती. प्रेक्षकांसाठी आयवा कॅश साठी 2000 रुपये. गणेश भांडे यांच्याकडे आयवा कॅश साठी 500 रुपये आणि आयोजकांनी जर झेल पकडला तर 2000 आहेत. आणि गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर गणेश भांडे यांच्याकडनं 2000. फलंदाजाने सुद्धा 3 बॉल 3 षटकार मारले तरी 2000 रुपये गणेश भांडे यांच्याकडनं. 18 चेंडू 39 धावा या मॅच मध्ये आता करायच्या. मॅच संपली नाहीये. आदित्य गोरपेकर थोडासा शांत आहे या मॅच मध्ये. तो कधी आक्रमक होऊ शकतो या मॅच मध्ये. 18 बॉल 39. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. मोठे फटके येत नाहीयेत. इथे फिल्डिंग चांगली आहे. सिंगलच मिळेल. धावसंख्या 12. आता गौरीपाडा संघ थोडासा चार्जअप आहे या मॅच मध्ये. ते बॉलिंग चांगली करतायत, फिल्डिंग चांगली करतायत आणि हेच तर पाहिजे ना क्रिकेटमध्ये. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचे क्रिकेटमध्ये. 17 बॉल 38 धावा. ओम्स एमटीसी च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. सतरा चेंडू 38 धावांची गरज. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे होते आणि एक चांगला झेल टिपलाय तुषारने. आणि फलंदाज आदित्य गोरपेकर जो थोडासा संघर्ष करत होता या मॅच मध्ये तो बाद होईल. तुषार थोडेसे हुशार दिसले तिथे आणि त्याने एक चांगला झेल टिपलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी आलेत करण फुलोरे. दबाव वाढू लागलाय आता नारिवली टीम वरती. 50 धावा चेस करत असताना फुल टॉस बॉल. चुकीला माफी नाहीये. करण मैदानात आले त्यामुळे रन येतील आता या मॅच मध्ये. आला पहिल्याच बॉल वरती सुपर सिक्सर.
सचिन भोईर यांच्या नावाची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आहे, मात्र मैत्रीमध्ये सुद्धा त्यांची चर्चा नेहमीच असते. दोस्ती दुर्यातील एक राजा माणूस नेहमीच म्हणून आम्ही सचिन भोईर यांचा उल्लेख करतो. 15 बॉल 32 या मॅच मध्ये करायचे आहेत. आई फटका चांगला आहे, रनआउटची संधी हेमंतकडे, मात्र हेमंत सांगतायत की थ्रो फेकी चांगली करा, ॲक्युरेट करा. एक धाव रोखू शकत नाहीये तुषारने जबरदस्त फिल्डिंग केली. 3 बॉल 3 षटकार जरी या मॅच मध्ये तुम्ही मारले तर गणेश भांडे यांच्याकडे 2000 रुपये, विकेट हॅट्रिक घेतली तरी 2000 रुपये, प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडली या मॅच मध्ये तर 500 आणि आयोजकांनी जर या मॅच मध्ये आयवा जेल पकडला तर 2000. 14 बॉल 31, मॅच संपली नाहीये. नारिवली संघ कधी पलटवार करेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, एकच धाव इथे मिळेल. फिल्डिंग जबरदस्त केली या मॅच मध्ये आतापर्यंत. आणि काय घडलंय मैदानात, थ्रो फेकी खराब आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाची असते. 2 ने धावसंख्या 21. 13 बॉल 29 आता मॅच मध्ये करायचे आहेत. इथून हेमंत मात्रेचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झाल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. कस्तुरी 11, जय हनुमान, गौरी शंकर, गौरीपाडा टीमला. गौरीपाडा 40+ संघ सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. विलास अंकल असतील, राम मात्रे यांनी कौतुक कमबॅक त्या संघामध्ये केलेलं आहे. इथे मॅचची एज लागली होती. करणने सांगितलं की थांबा थोडं, आता 12 बॉल मध्ये 29 करायचे आहेत, त्यामुळे ते अशाच बनणार नाहीयेत, त्यामुळे चौकार षटकारच मारावे लागतील. चेंडू 29 धावा त्या मॅच मध्ये करायचे. सामना हळूहळू आपण पाहिलं तर कठीण होत चाललाय, मात्र इथे गोलंदाजी करण्यासाठी मिथुन म्हात्रे आलेत. रवी म्हात्रेने अजूनही षटक या मॅच मध्ये फेकलं नाहीये, कदाचित शेवटच्या ओव्हर मध्ये येतील. रवीला शेवटचं षटक टाकावं लागेल असं त्यांना वाटतंय. 12 बॉल 29. पहिल्या डावात 6 विकेट गेल्या, दुसऱ्या डावात 2 विकेट, त्यामुळे 28 चालतील अजूनपर्यंत विकेटच्या आधारावरती. डीप स्क्वेअर लेगला मयूर म्हात्रे स्वतः कॅप्टन. डीप मिड विकेटला आर्यनला तुम्ही पाहतायत, लॉंग ऑफ आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला रवी म्हात्रे, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि स्वतः गोलंदाज आता मिथून आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल 29. पहिला चेंडू हवेत आहे, मिथुनने कॉल दिलाय, माझा झेल आहे, मी पकडणार, झेल ड्रॉप. काय घडलंय आता, काय घडलंय एक्झॅक्ट मैदान जिथे एकही धाव असं वाटत नव्हती तिथे 3 धावा मिळाल्या. अशा चुका जर गौरीपाडा टीमने केल्या तर कदाचित मॅच ही गमवावी लागू शकते, कारण जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा धावून घेतल्यात आणि आता 11 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. हा ऍक्शन रिप्ले. चेंडू बराच वेळ हवेत होता, करण फुलोरीची विकेट धोक्यात होती, मिथून झेल पर्यंत पोहोचले होते, त्यामुळे हा झेल होता. झेल तुमच्या हातात पडतोय म्हणजे झेलच होता. त्यानंतर बॅकअप खराब आहे, मयूरलाही बॉल मिळाला नाही. त्यानंतर 3 धावा मिळाल्या नारिवली टीमला. 11 बॉल 26 आता मॅच मध्ये करायचे आहेत. सौरभ सुद्धा एक चांगले बॅटर आहेत, षटकारांसाठी नेहमीच ते ओळखले जातात. सोडून दिलाय, पंच वाईट चिकून करतायत. अर्धलक्ष पार केलंय, 25 धावा झालेल्या आहेत, 25 अजूनही करायचे आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. मिथून शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. हेमंत थोडेसे नाराज आहेत. 10 चेंडू 25 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सौरभ थोडस संघर्ष करतायत.
सर्व एक चांगले बॅटर सुद्धा आहेत, कधी ते आक्रमक होऊ शकतात, धावा बनवू शकतात या मॅच मध्ये. 10 चेंडू 25. बॅटिंग करणाऱ्या टीमने पंचांना चॅलेंज केलंय, वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आता चेक केलं जाईल एक्झिट काय घडलंय मैदानामध्ये. बघूया टीव्ही अंपायर याचं उत्तर देतील. कारण पंचांनी तर सांगितलंय फेअर बॉल आहे, मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि एक रिव्ह्यू तुमच्याकडे. चेक केलं जाते. मिथून चांगली गोलंदाजी करतायत. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. पंचांना चॅलेंज केलं होतं. नऊ चेंडू 25 ची गरज. आता ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंचांनी आता व्हाईट बॉल घोषित केलाय रमाकांत पवार सरांनी. 9 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये आता करायच्या. 26 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू 24 ची गरज आहे. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 मारायचे 9 बॉल मध्ये बाहेर. चला वडोली बीच संघ आपला निर्णय आता कळवायचा. फलंदाज सौरभ चिखे इथे समाप्त. चेंडू शिल्लक आहेत 8 धावा करायच्या 24 आणि वडोली बीच संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण दुसरा डाव समाप्तीच्या मार्गावर. खरं तर इनिंग ज्यावेळी टॉस होतो त्याच वेळी तुम्हाला टॉस निर्णय कळवायचा. हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, लक्षात घ्या. वडोली बी ने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सागाव संघ आपल्याला बॅटिंग करायची पुढच्या मॅच मध्ये. 8 बॉल 24 ची गरज आहे. संदेश आले, संदेशने 3 बॉल 3 षटकार मारले तर गणेश भांडे यांच्याकडनं 3000 आणि नयन काटे यांच्याकडनं 5000 आणि मॅचही सोपी होईल जर 3 षटकार आले तर. षटकार तर येतच नाहीयेत कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत कस्तुरी 11 गौरी शंकर गौरीपाडा जयहनुमान क्रिकेट संघ जबरदस्त गोलंदाजी. विकेट हॅट्रिक घेतलीसाठी तुझा 2000 रुपये गणेश भांडे यांच्याकडनं. इथे चेंडू हवेत आहे. हेमंत वेगाने धावलेत. झेल कोणी घेतलाय आता? मिथुनने. फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी 7 बॉल 24 आता करायचे आहेत. रघुनाथ म्हात्रे पोलीस पाटील आणि त्यांचे सुपुत्र सचिन म्हात्रे, म्हणजे रघुनाथ म्हात्रे साहेब आपण मध्ये पोलीस पाटील आहेत गौरीवाड्याचे, आणि त्यांचे सुपुत्र सचिन म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक आणि आता हॅट्रिकचे उंबरले 3000 रुपये त्यांच्याकडनं आहेत. आणि गणेश भांडे यांच्याकडनं 2000 रुपये. या बॉलवर जर हॅट्रिक आली तर 5000 मिळतील मिथुनला. हॅट्रिक पूर्ण होणार नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहेत. एकच धावा इथे मिळालेली आहे. जबरदस्त थ्रो फेकी आणि जबरदस्त गोलंदाजी केली. मिथुनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी केली. आता 6 चेंडू आणि 23 ची गरज आहे मॅच मध्ये नारिवली टीमला. चला चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रांजल सरून 11 वडोली बीच संघाने टॉस जिंकलाय. त्या संघाचे पुरस्कार बघा
प्रवीण तांडेल यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती, त्यांचे हार्दिक स्वागत. चला चला फास्ट घ्या प्लीज, वेळ जास्त वाया चाललाय. रवी मात्र येतात शेवटच्या ओव्हरमध्ये. कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघ आता खूप चांगला पलटवार त्यांनी केलाय. 4 षटकात 27 धावा खर्च केल्यात आणि आता एका षटकात 23 करायचे आहेत आणि त्यासाठी रवी आलेत. नारिवली संघाने जर हा सामना जिंकला तर उंबारलीचे उद्योजक गणेश भांडे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज नारिवली टीमला दिलं जाईल. नाही, गणेश भांडे यांनी बघा ना एटीएम खुला केलाय आपला. रात्रीचे आता पाहिलं तर आपण 11:50 झालेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. आउटफील्ड फास्ट आहे. फायनली क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. एकच धाव इथे घेतलेली आहे. 5 बॉलमध्ये आता 22 करायचे, 21 चालतायत विकेटच्या आधारावरती. आता समोर रवी मात्रे आहेत. गणेश भांडे बघा ना पूर्णपणे चार्जअप आहेत आज. गणेश भांडे बघा ना रात्री 11 वाजल्यानंतर 11:50 आले. बँका बंद आहेत, आता त्यांनी आपला एटीएम खुला केलाय. श्यामदादा 5 बॉल 22 आणि त्यांची इच्छा आहे की बक्षीस पटकावं खेळाडूंनी. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. झेल ड्रॉप आणि फलंदाज रन आउट. 4 बॉल 21 ची गरज. चार बॉल मध्ये 21, 50 धावा चेस करायच्या होत्या. मात्र किती त्या कठीण वाटू लागले त्या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 21, अजूनही 20 चालतील कारण पहिल्या डावात 6 विकेट गेलेत. जागृती स्पोर्टचे ओनर बघा विशाल पाटील पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये. रवी भोरे यांनी त्यांना बक्षीस लावलं होतं एका षटकाला 500. चार चेंडू 21 ची गरज आहे. वेद भोईर बघा ना राऊंड अप घेत आहेत. मला वाटतं ते बघायला गेले होते की गुरुदास भोईर कधी येतील बॅटिंगला. या बॉलने या मॅचची थोडीशी हवा काढलेली आहे कारण की आता डॉट बॉल आलेला आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग रवीला देण्यात आलेली आहे. 3 बॉल 21, 50 धावांचं संरक्षण आता करेल का या मॅच मध्ये कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा. या 3 बॉल मध्ये रवीने एक जरी विकेट घेतली तरी 500 आहेत. गणेश भांडे यांच्याकडनं हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मात्र या षटकारांना भरपूर उशीर झालेला आहे. 2 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. हाही चेंडू उंच गेलाय. विकेट मिळू शकते. 500 रुपये मिळू शकतात रवीला आणि ते मिळालेले आहेत. गणेश भांडे यांचं स्वप्न पूर्ण झालंय. रवी मॅच संपल्यानंतर तुम्हाला 500 रुपये मिळतील. केल्या 12 बॉल मध्ये 23 आणि विकेट सुद्धा घेतली 1. आणि या बरोबरच हा सामना जिंकलाय कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघ तुम्हाला निजे संघावर खेळताना दिसेल दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेच लावायची. वडवली बी